असं फ्रेश लोणी घरच्या घरी काढून कधी खाल्लंय का? आणि याचं तूप बनवून मेन म्हणजे खाल्लंय का? मला तर घरी बनवलेलं तूप आवडतं, त्यामुळे मी तर साय साठवत असते आणि बनवत पण असते तूप घरच्या घरी. आज दुपारी लंचला मी भेंडीची भाजी खाल्ली आणि संध्याकाळसाठी चिकन पुलाव बनवला. चिकन पुलावचं कुकर लावून ठेवला आणि म्हणलं आता लोणी काढावं, कारण माझ्याकडे डब्बा भरून साय साठली होती. खूप जास्त जर साय साठली ना तर नंतर लोणी काढायला पण खूप वेळ लागतो, म्हणून मी थोडीशी साठली की लगेच काढून घेते. मग काय, आपण साठवलेली साय सगळी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायची आणि फ्रीज मधलं एकदम थंड पाणी त्याच्यामध्ये टाकून मिक्सर करून घ्यायचं. हे बघा, मग असं दिसतं ते बॅटर, थोडंसं लिक्विड फॉर्म मध्ये येतं. मग परत अजून थोडं थंड पाणी टाकायचं आणि परत मिक्सरला लावून घ्यायचं. मग बघा कसं थोडं थोडं लोणी यायला लागले, म्हणजे लोणी एका साईडला आणि पाणी एका साईडला असं दिसतंय. सेम प्रोसेस तोपर्यंत करायची जोपर्यंत पाणी पूर्णपणे एका साईडला आणि लोणी एकदम थिक वाला लोणी एका साईडला होत नाही तोपर्यंत. मग आपला हात गरम पाण्यात बुडवून मग त्याच्यातून लोणी बाजूला काढून घ्यायचं आणि मग तूप बनवण्यासाठी ते गॅसवर ठेवायचं. जोपर्यंत ही चरचर आणि बुडबुडे थांबत नाही तोपर्यंत गरम करायचं. झालं साजूक तूप तयार. यापेक्षा जास्त गरम केलं ना तर ब्राऊन कलरचं तूप बनेल. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.